हे संकटमोचन महाबली हनुमान कुंभ राशींच्या तमाम जातकांनो, आता अत्यंत सतर्क आणि सावध होण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्या नकळत तुमच्या नशिबाची साक्षात चोरी होत असून तुमच्या हक्काच्या सुखावर दुसरं कोणीतरी डल्ला मारत आहे. तुम्ही कधी शांत डोक्याने विचार केला आहे का, की रात्र कष्ट करून आणि कोणाचेही वाईट न चिंतता सुद्धा तुमच्या पदरात यशाऐवजी अपयश का पडत आहे? तुमच्या कष्टाचे फळ नक्की कोणाच्या पदरात जात आहे आणि तुमची प्रगती नेमकी कोणत्या वळणावर येऊन अडकली आहे? मित्रांनो, स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापूर्वी आज तुमच्या घराच्या अशा काही कोपऱ्यांमध्ये नजर टाका, जिथे असा काहीतरी भयंकर दोष लपला आहे, जो तुमच्या हसत्या खेळत्या घराला हळूहळू स्मशानासारखे शांत आणि निस्तेज बनवत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. तुमच्याच घरात असलेल्या अशा 3 वस्तू तुमच्या आयुष्यातील आनंद, पैसा आणि मानसिक शांती अक्षरशः गिळायला बसल्या आहेत. ज्या घरामध्ये या वस्तूंचा वावर असतो, तिथे प्रत्यक्ष शनिदेव सुद्धा प्रसन्न होत नाहीत आणि माणसाचे नशीब पालटू शकत नाहीत. आज जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल, पण जर आजच तुम्ही या 3 वस्तूंना घराबाहेर काढले नाही, तर तुमचे नशीब कितीही बलवंतर असले तरी ते धुळीला मिळायला वेळ लागणार नाही. तुमचा शत्रू बघता बघता मोठी प्रगती करेल, बंगला बांधेल आणि मोठ्या गाड्यांमध्ये फिरेल, पण तुम्ही मात्र त्याच गरिबीच्या आणि संकटाच्या गर्दीत अडकून राहाल. त्या 3 जीवघेण्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या तुमच्या घरात नकारात्मकता कशी पसरवत आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ कायमचा संपवू शकते. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, मी गेल्या कित्येक वर्षांमध्ये हजारो कुंभ राशींच्या जातकांच्या पत्रिका पाहिल्या आहेत आणि एक गोष्ट मला नेहमी जाणवली आहे, जी माणसे कितीही मेहनत करतात, पण त्यांच्या घरात नकारात्मकतेचे वास्तव्य असते, त्यांचे कष्ट कधीही सफल होत नाहीत. शनिदेव हे कर्माचे दैवत आहेत. ते तुमच्या मेहनतीला नक्की फळ देतात, पण घरातील दोष हे शनीच्या कृपेला अडवण्याचे काम करतात. म्हणून आधी घर शुद्ध करा, मग प्रगती आपोआप येते. कुंभ राशींच्या जातकांनो, हे माझे शब्द नीट मनात करून ठेवा. स्वच्छ घर, स्वच्छ मन आणि स्वच्छ कर्म हीच खरी भाग्योन्नतीची त्रिसूत्री आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमची रास ही न्यायाची देवता शनिदेवाच्या अधिपत्याखाली येते आणि शनीला केवळ शिस्त, नीतिमत्ता आणि स्वच्छताच प्रिय असते. पण तुमच्या घराच्या गच्चीवर, गॅलरीत किंवा एखाद्या अडगळीच्या खोलीत जुन्या लोखंडी वस्तू, गंजलेले खिळे किंवा वर्षानुवर्ष बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे साचलेली आहेत का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर समजा हे केवळ भंगार नसून तुमच्या घरात झालेला राहू केतूंचा शिरकाव आहे. गंजलेले लोखंड नकारात्मक ऊर्जेला लोहचुंबकासारखे ओढून घेते आणि घरामध्ये कटकटी निर्माण करते. कुंभ राशीसाठी हे भंगार प्रगतीच्या मार्गावरील मोठा काळा पडदा आहे, कारण जेव्हा घरात गंजलेल्या वस्तू असतात, तेव्हा तुमच्या बुद्धीलाही गंज चढू लागतो, ज्यामुळे तुम्ही चुकीचे आर्थिक निर्णय घेता आणि नाहक वादात अडकता. अनेकदा घरातील माणसे विनाकारण आजारी पडतात किंवा लहान मोठे अपघात होतात. त्यामागे त्या कोपऱ्यात साचलेली हीच नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते. हे लोखंड तुमच्या नशिबातील सोन्यासारख्या संधींना गंज लावून नष्ट करते. त्यामुळे शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी ही अडगळ तातडीने दूर करा. गुरुजी म्हणतात, बघा मित्रांनो, हे गंजलेले लोखंड म्हणजे केवळ जुनी भंगार सामग्री नाही, हे तुमच्या घरातील ऊर्जेचे सर्वात मोठे शत्रू आहे. मी एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. त्यांच्या घरात वर्षानुवर्षे गच्चीवर जुने लोखंडी सळ्या पडल्या होत्या. घरात सतत आजारपण, भांडणे आणि आर्थिक तोटा होत होता. जेव्हा ते माझ्याकडे आले, तेव्हा मी सांगितले की ही अडगळ काढा आणि ती जागा गंगाजलाने शुद्ध करा. त्यांनी तसं केले आणि केवळ 3 महिन्यात घरात सुख शांती परत आली. हे कोणती जादू नव्हती, हे वास्तुशास्त्राचे शुद्ध विज्ञान आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, शनिदेव स्वच्छतेत राहतात, अस्वच्छतेत नाही, हे कायम लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण अनेकदा मोहपोटी किंवा नात्यांपोटी कोणाचे तरी जुने कपडे वापरतो किंवा कपाटात फाटलेले जुने कपडे साठवून ठेवतो. पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कपड्यांमध्ये त्या व्यक्तीच्या ऊर्जेचा आणि नशिबाचा अंश असतो. जर तुम्ही एखाद्या दुर्दैवी किंवा सतत आजारी असलेल्या व्यक्तींचे कपडे परिधान केले,
तर त्याची नकारात्मकता तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. फाटलेली वस्त्रे घरात असणे म्हणजे साक्षात दरिद्रीला घरपण देण्यासारखे आहे, जे तुमच्या शुक्र आणि शनी या दोन्ही ग्रहांना अत्यंत कमकुवत करते, ज्यामुळे लक्ष्मीचा मार्ग कायमचा बंद होतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या भिंतीवर टांगलेले एखादे बंद पडलेले घड्याळ. वास्तुशास्त्रात घड्याळ हे केवळ वेळ पाहण्याचे साधन नसून ते तुमच्या आयुष्यातील ऊर्जेचे चक्र असते. जेव्हा घड्याळाचे काटे थांबतात तेव्हा तुमच्या प्रगतीचा ओघ आणि नशिबाची साथ सुद्धा तिथेच थांबते. हे बंद घड्याळ घरात डेड एनर्जी म्हणजेच मृत ऊर्जा पसरवते, ज्यामुळे घरात जडपणा आणि उदासी जाणू लागते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमची वाईट वेळ संपत नाही, कारण तुम्ही स्वतः त्या थांबलेल्या काळाला घरात थारा दिलेला असतो. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, फाटलेले कपडे आणि बंद घड्याळ या दोन गोष्टी वाटायला किती साध्या वाटतात ना, पण माझ्या दीर्घ अनुभवात मी पाहिले आहे की या छोट्या छोट्या गोष्टी घरातील लक्ष्मीला बाहेर काढण्याचे सर्वात मोठे कारण ठरतात. कपड्यांमध्ये माणसाची ऊर्जा असते हे वास्तुशास्त्रच नाही तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेले सनातन सत्य आहे. आणि बंद घड्याळ हे जणू सांगत असते की तुमच्या आयुष्याची वेळ थांबली आहे. आजच घरातील फाटके कपडे काढून टाका, बंद घड्याळ दुरुस्त करा किंवा भिंतीवरून उतरवा आणि पहा, अवघ्या काही दिवसात तुम्हाला घरात सकारात्मक बदल जाणवायला लागेल. हनुमानजींच्या कृपेने तुमचे भाग्य नक्कीच उजळेल. या व्यतिरिक्त तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडताना जर कर्कश आवाज येत असेल तर ती साक्षात दरिद्रतेची हाक समजावी, कारण असा आवाज लक्ष्मीला उंबरठ्यावरच रोखून धरतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चपलांचा ढिगारा असणे सुद्धा तुमच्या भाग्याला पायदळी तुडवण्यासारखे आहे. जर तुम्हाला तुमचे नशीब उजळवायचे असेल तर या सर्व दोषांना आजच निरोप द्या. कुंभ राशींच्या जातकांसाठी या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे संकटमोचन हनुमानजींची सेवा. होय, येणाऱ्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन किंवा घरातच बसून 11 वेळा हनुमान चालीसा पठण करा. यामुळे शनिदेवाचा त्रास कमी होऊन तुमच्या प्रगतीचे बंद दरवाजे पुन्हा उघडतील. गुरुजी म्हणतात, कुंभ राशींच्या प्रिय जातकांनो, आज मी तुम्हाला जे सांगितले ते ऐकून जर तुम्ही लगेच कृती केली तर हनुमानजी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण हे कोणतेही साधेसुधे काम नाही, ते एक दिव्य ऊर्जेचे कवच आहे जे तुमच्या घराभोवती तयार होते. माझा अनुभव सांगतो की जे लोक नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करतात त्यांच्या आयुष्यात शनीचा, 7.5 किंवा ध्येयाचा त्रासही खूप कमी होतो. मित्रांनो, घर स्वच्छ करा, भाव शुद्ध ठेवा आणि हनुमानजीवर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमचे नशीब बदलण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. जय महाबली हनुमान. तुमच्या आयुष्यातील हा अंधकार कायमचा दूर व्हावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, कारण कोणाचे घर संकटातून वाचवणे हे देखील मोठे पुण्यकर्म आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाबली हनुमान.